आता आपण SP ऑफिसला निवेदन देण्यासाठी आलेले आहे. नेमकं काय प्रकरण आहे? मी मातंग मुक्ती सेनेच्या वतीनं माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. परतूर पोलीस ठाणे हद्दीतील जे अवैध धंदे ते तात्काळ बंद करण्यात यावेत अशी माझी प्रमुख मागणी आहे. आणि अवैध धंदेवाल्यांशी जी साठगाठ आहे गजानन राठोड नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलची, तो परतूरला कार्यरत आहे, त्याची ड्युटी परतूरला आहे, तो डेप्युटेशनवर आहे. तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की या गजानन राठोड नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलचे मोबाईलचे CDR तपासणी नंतर त्याच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करा. त्याची बदली झालेली आहे तरी पण त्याला तिथून हलवल्या जात नाही. आणि साठगाठ असल्यामुळं हा माणूस बेफिकीर पैसे घेतो. याचे पुरावे आहेत आमच्याकडं. आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना त्याचे पुरावे देऊ, त्याचे फोटो देऊ, याचे धंदे काय, हा अवैध धंदेवाल्यांशी किती जवळचा माणूस आहे आणि हा किती पैसे जमा करतो, याचे सगळे आमच्याजवळ पुरावे. म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना सांगण्यासाठी मी आलो आहे की पोलीस अधीक्षक साहेब, हे जे वाममार्गाचे धंदे आहेत, मग ते दारू विक्री असन, वाळूची माफियाचे असतील, लाकूड तोड असतील, सट्टेमटके असतील, गांजा चरस अफू असतील, या सगळ्या धंद्यांशी माझ्या समाजातल्या मजूर वर्गाचा डायरेक्ट संबंध येतो. आणि ह्या मजूर वर्गाशी संबंध आल्यामुळं यांचे लेकरं शिक्षण घेण्याऐवजी या वाम मार्गाकडे वळतात. त्यांचे तर आयुष्य, आईवडिलांचे तर आयुष्य बर्बाद झालेत. महागाई अशी झाली, शिक्षण घेता येत नाही आणि त्याच्यात या धंद्यावाल्यांनी हे उपलब्ध करून दिल्यामुळं पिढी बर्बाद व्हायला लागली. म्हणून मी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना जाहीर मागणी करतो की परतूर पोलीस स्टेशन हद्दीतील हे अवैध धंदे तात्काळ थांबले पाहिजे. आणि हा गजानन राठोड नावाचा जो पोलीस कर्मचारी आहे, याचे CDR तपासा, याचे कोणाकोणी संबंध ते बघा. आमच्या फोटोवर विश्वास नसेल तर CDR तपासा आणि सक्षम अधिकाऱ्याकडून त्याची चौकशी करा आणि नंतर त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करा. आणि परतूर शहरातले अवैध धंदे तात्काळ थांबवा ही मागणी देण्यासाठी मी अशोक साबळे मातंग मुक्ती सेनेच्या वतीनं माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. पत्रकार साहेब, आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण पत्रकार बांधव या बातमीला प्रसिद्धी देऊन हे अवैध धंदे तात्काळ थांबवण्यात यावे अशी मी अपेक्षा करतो.